नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये. मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयामार्फत एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आपल्याला माहिती आहे की मुंबई उच्च न्यायालयामार्फत रिसेंटली मेगा भरती अंतर्गत जाहिराती प्रसिद्ध झालेल्या होत्या. त्यामध्ये ही एक नवीन ॲडिशन तुम्हाला पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये 4थी उत्तीर्ण असाल तर तुम्ही इलिजिबल होता अर्ज करण्यासाठी, आणि ज्यासाठी तुम्हाला 16,600 ते 52,400 या पे स्केल पाहायला मिळत आहे. अर्ज कशा प्रकारे करायचा आहे, डिटेल्स काय आहेत, याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल. जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. बघा मित्रांनो, ही जी जाहिरात आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ नागपूर यांच्यामार्फत 2/4/2026 ला जाहिरात ही रिलीज करण्यात या ठिकाणी आलेली आहे. बघूया पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे. तर बघा, मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या आस्थापनावरील स्वयंपाकी किंवा कुक हे पद आहे. या पदाकरता 4 उमेदवारांची निवड यादी आणि 1 उमेदवाराची प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास पात्रता, निकष आणि आवश्यक अटींची पूर्तता करणाऱ्या इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज तुम्हाला त्या ठिकाणी ऑफलाईन सेंड करायचे आहेत दिलेल्या ॲड्रेसवर. सो मेक शुअर तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघाल, त्याची माहिती मी प्रोव्हाइड केलेली आहे. निवड यादी व प्रतीक्षा यादी ही प्रसिद्धीच्या दिनांकापासून 2 वर्षासाठी वैध राहील. सदर पदांची वेतन मॅट्रिक्स हा S3 16,600 ते 52,400 हा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. ही सॅलरी तुमची या ठिकाणी राहणार आहे. सॅलरी चांगल्या प्रकारची आहे मित्रांनो. कम्पॅरेटिव्हली जे शिपाई पद असतं त्याच्यापेक्षाही चांगली सॅलरी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे. पुढे आपण बघूया आणखीन माहिती जी सांगितली आहे ती. त्यामध्ये पात्रता बघून घ्या एक वेळ कशा प्रकारे असणार आहे. एज लिमिट अराखीव खुल्या गटासाठी 18 ते 38 वर्ष एज लिमिट हे ओपनसाठी त्यांनी सांगितलं आहे, ज्यामध्ये अनुसूचित जाती, जमाती किंवा इतर मागास प्रवर्ग यांना 18 ते 43 वर्षापर्यंत एज लिमिट लागू आहे. विहित मार्गाने अर्ज करणाऱ्या न्यायालयीन शासकीय कर्मचाऱ्यांना 18 वर्ष मिनिमम एज लिमिट राहील. मॅक्झिमम एज लिमिट हे लागू नाही आहे. सो या बेसिसवर तुम्ही या ठिकाणी जर एलिजिबल होत असाल तर अप्लाय करू शकता. आता शैक्षणिक पात्रता बघून घ्या एक वेळ. उमेदवार कमीत कमी 4थी उत्तीर्ण असावा, इतकंच क्रायटेरिया त्यांनी या ठिकाणी मागितलं आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन हे जर असेल तर अप्लाय करता येईल. उमेदवाराकडे स्वयंपाकाचे पुरेसे ज्ञान व त्यासंबंधी अनुभव असणे आवश्यक आहे. उमेदवारास मराठी भाषा लिहिता, वाचता आणि बोलता येणे आवश्यक आहे. सो या गोष्टी जर असतील तर तुम्ही प्रयत्न करू शकता. अर्थात पहिल्या 2 गोष्टी मित्रांनो, पहिल्या 3 गोष्टी तुमच्याकडे, दुसऱ्या 4थी गोष्ट असणारच आहे. तुम्हाला नॉलेज जर असेल स्वयंपाकाचा आणि त्याची आवड असेल तर मात्र तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यानंतर बघा आणखीन काही महत्त्वाची गोष्ट, ज्यामध्ये परीक्षा किंवा तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे. जे ऍप्लिकेशन आलेले आहेत त्यांच्या अल्पसूची मित्रांनो तयार करण्यात येईल. शॉर्टलिस्ट प्रमाणे पात्र उमेदवारांना खालील प्रक्रियेत सामोरं जायचं आहे, ज्यामध्ये पहिले तर तुमची गोष्ट स्वयंपाकी प्रात्यक्षिक परीक्षा असणार आहे, ज्यामध्ये 30 गुणांची तुमची एक्झाम असणार आहे, ज्यासाठी कमीत कमी तुम्हाला 15 गुण हे मिळवायचे आहेत. त्यानंतर शारीरिक क्षमता चाचणी 10 गुण असणार आहेत मित्रांनो, आणि तोंडी मुलाखत 10 गुण, अशी टोटल 50 गुणांची ही रिक्रुटमेंट प्रोसेस या ठिकाणी राहणार आहे. लेखी परीक्षा नाही आहे. तुमचं सिलेक्शन जे असणार आहे त्या ठिकाणी प्रॅक्टिकल एक्झाम, शारीरिक क्षमता चाचणी, फिजिकल एक्झाम आणि तोंडी मुलाखत अर्थात इंटरव्ह्यू मार्फत त्या ठिकाणी होणार आहे. 50 मार्कांची टोटल प्रोसेस ही या ठिकाणी राहणार आहे. आता अर्ज सादर करण्याचे कालावधी बघून घ्या. उक्त नमूद पात्रता, निकष आणि अटी पूर्ण करणाऱ्या इच्छुक व पात्र उमेदवारांनी 18/4/2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत किंवा आधी पोहोचेल या बेताने ते जो फॉर्म आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी सेंड करायचा आहे. याचा जो फॉर्मॅट आहे हा ऑलरेडी त्यांनी डिटेलमध्ये नोटिफिकेशनमध्ये प्रोव्हाइड करायचा आहे. त्याची प्रिंटआउट काढा, तो फिलअप करा, त्याच्याबरोबर जे काही डिटेल्स असतील ते सेंड करा तुम्ही त्या ठिकाणी दिलेल्या ॲड्रेसवर. ॲड्रेस कुठला आहे तर तो सांगणार आहे मी. त्याच्या आधी एक वेळ बघून घ्या. 300 रुपये फॉर्म फी किंवा तुमचा डिमांड ड्राफ्ट जे आहे तो रजिस्ट्रार हायकोर्ट बेंच ॲट नागपूर यांच्या नावाने तुम्हाला काढायचा आहे डिमांड ड्राफ्ट, आणि तो त्या ठिकाणी तुम्हाला अर्जासोबत जोडायचा आहे. अर्ज पाठवण्याच्या लिफाफ्यावर स्वयंपाकी पदासाठी अर्ज असे ठळक अक्षरात लिहावे असं त्यांनी सांगितलेलं आहे. अर्ज पाठवण्याचा ॲड्रेस एक वेळ बघून घ्या. प्रबंधक प्रशासन मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ सिव्हिल लाईन नागपूर 440-001 या ठिकाणी तो तुम्ही सेंड करू शकता. स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर्ड पोस्ट व्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून किंवा वरील नमूद केलेल्या दिनांकानंतर अर्ज मिळाल्यास तो अर्ज विचारात घेतला जाणार नाही आहे. सो या गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत. अर्ज लास्ट डेट ही 18/4/2026 आहे. अजूनही वेळ आहे, तुम्ही नक्की त्या ठिकाणी सेंड करू शकता. याचा फॉर्मॅट जो आहे अर्जाचा तो नोटिफिकेशनमध्ये अवेलेबल आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, किंवा तुम्ही बॉम्बे हायकोर्टच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करून त्या ठिकाणी ती माहिती घेऊ शकता. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओला नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट मी या ठिकाणी देत असतो. आणि मेक शुअर तुम्ही ॲड्रेस प्रॉपरली त्या ठिकाणी मेन्शन कराल, आणि त्या ठिकाणी जो लिफाफा असणार आहे त्यावर तुम्हाला मेन्शन करायचं आहे की स्वयंपाकी पदासाठी अर्ज, जेणेकरून तुमचा त्या ठिकाणी प्रॉपरली अर्ज पोहोचेल. सांगितल्याप्रमाणे काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारू शकता. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेली आहे. धन्यवाद.